रत्नागिरी शहरानजीकच्या चंपक मैदानावर एका तरुण परिचारिकेवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील वातावरण तणावपूर्ण बनले असून जोपर्यंत आरोपी पकडला जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका संतप्त जमावानं घेतली। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा सामान्य रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल समोर जमलेल्या नागरिकांनी रस्त्यावरच ठाण मांडले। पोलीस प्रशासन हाय हाय अशा जोरदार घोषणाबाजी करत जयस्तंभाकडे जाणारी तसंच मारुती मंदिरकडे जाणारी दोन्ही बाजूची वाहतूक अडवून ठेवण्यात आली। त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माइंडकर, शहर पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांनी बसलेल्या जमावाशी चर्चा केली। तसंच तपासासाठी काही वेळेचा अवधी द्यावा, मुलीनं दिलेल्या जबाबीनुसार वर्णनानुसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, लवकरच आरोपी पकडला जाईल असं सांगून त्यांची मनधरणी केली। पोलिसांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीनंतर शहरातील वाहतूक पूर्ववत झाली। प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिलणकरसह अनघा निकम मगदूम, रत्नागिरी।